आणि आता बातमी आहे चिंता वाढवणारी। कोरोना पूर्वी ज्या व्हायरसनं चीनमध्ये दहशत माजवली होती तोच व्हायरस आता धुमाकूळ घालतोय। कोणता बरं आहे हा व्हायरस पाहूया या रिपोर्टमध्ये। चीननं सोडला जीवघेणा व्हायरस। कोरोनापूर्वी सापडलेल्या व्हायरसचा पुन्हा धुमाकूळ। वेटलँड व्हायरस मेंदूवर करतो हल्ला। कोरोनापूर्वी ज्या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातला होता त्याच व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। या भयानक व्हायरसची माणसाला लागण झाली तर माणूस मानसिक आजारानं त्रस्त होतो। काहींच्या जीवावरही हा व्हायरस बेतलाय। पहिल्यांदा चीनच्या 61 वर्षीय नागरिकाला या व्हायरसची लागण झाली होती। ती व्यक्ती जंगलात फिरायला गेली होती। त्यावेळी रुग्णाची तपासणी केली असता मायटस नावाचा किडा नखांना चावल्यामुळे शरीरात रक्तावाटे व्हायरस पोहोचल्याचं निष्पन्न झालंय। मात्र वेटलँड व्हायरस हा प्राणी किंवा मानवांमध्ये यापूर्वी कधीही दिसला नव्हता। हा व्हायरस किती घातक आहे पाहूयात। वेटलँड व्हायरस असं याचं नाव। कोरोनापूर्वी जून 2019 मध्ये चीनमध्ये आढळला। ताप, डोकेदुखी आणि उलट्या ही त्याची लक्षणं। थकवा, निद्रानाश, पाठदुखीचा त्रास जाणवतो। रुग्णाच्या मेंदूवर हल्ला करत असल्यानं मानसिक त्रास होतो। काही रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं आढळलंय। सध्या चीनमध्ये हा व्हायरस पसरलाय। रुग्णाच्या संसर्गातून दुसऱ्यांना हा व्हायरसचा धोका निर्माण होतोय। आता हा व्हायरस भारतात येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। जीवघेणा व्हायरस असून रुग्णाला मानसिक त्रास होतो, त्यामुळे आपण ही वेळीच खबरदारी बाळगायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।